वंचित आघाडीने लोकसभेसाठी स्वतः पुढे 3 पर्याय ठेवलेले आहेत, तर दुसरीकडे येत्या काही दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होऊन प्रकाश आंबेडकर आणि आमची भूमिका एकच राहील असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। वंचित पुढे 3 पर्याय काय आहेत? सूत्रांच्या माहितीनुसार वंचितने किती जागांची मागणी केली बघूया, त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडीमध्ये वंचित येणार की नाही, जर आली तर त्यांना किती जागा मिळतील यावरून चर्चा सुरू आहे। नेते म्हणतायत की येत्या काही दिवसात फॉर्म्युल्याचं चित्र स्पष्ट होईल। दुसरीकडे जो फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये चर्चेला जातोय त्यानुसार शिवसेना ठाकरे गट 20 जागा, काँग्रेसला 16, राष्ट्रवादीला 10 जागा आणि वंचित बहुजन आघाडीला 2 जागा मिळतील अशी चर्चा आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार वंचित आघाडीने 10हून अधिक जागांची मागणी केली आहे, पण दिल्लीत सर्व पक्षांच्या सहमतीने जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचं नेते म्हणतायत। दुसरीकडे एकमत न झाल्यास ठाकरे आणि आम्ही निम्मे जागा लढू किंवा तेही शक्य न झाल्यास स्वतंत्र 48 जागा लढू असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। प्रत्येकाला असा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, पण ही आमची राष्ट्रीय संघटना आहे, त्या संघटनेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खळगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून घ्यावं। बघा, बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाही आहे। आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि NCP एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच। पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो 28 तारखेपर्यंत इकडले नेते थोडे व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ही जी बैठक आहे एक निर्णायक ती 28 नंतर होईल। त्यात 100% हा निर्णय होईल। प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील। सेनेचं काँग्रेस बरोबर, सेनेचं NCP बरोबर किंवा NCP काँग्रेस बरोबर किंवा काँग्रेस NCP बरोबर असं झालं नाही तर मग आमच्यामधला असणारा 50-50% लढण्याचा निर्णय झाला। म्हणजे 48 या 24 जागा आम्ही लढणार, 24 जागा ते लढणार। हे एक मोगम अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, ते मोगम अंडरस्टँडिंग आमचं झालेलं आहे। वोट बँकेच्या राजकारणात उपद्रव मूल्य ही प्रकाश आंबेडकर यांची सर्वात जमेची आणि भक्कम बाजू आहे। राजकीय पटलावर ती सर्वांना ठाऊक आहे। त्यामुळे एकाच वेळेस महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांशी जागा वाटपाची बोलणी सुरू ठेवत दुसरीकडे स्वबळावर निवडणूक लढण्याच्या प्रयोगाची चाचपणी आंबेडकर करू शकतात। दुसरीकडे शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी देखील इंडिया आघाडीऐवजी प्रकाश आंबेडकरांना महायुतीत येण्याचं आवाहन केलंय। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भुईसपाट करणार तर एकमेव प्रकाश आंबेडकर राहणार आहेत। काँग्रेसचा काही विरोध नाही, राष्ट्रवादीचा काही विरोध नाही, कुणाचा विरोध आहे? एकही बैठक तिन्ही नेत्यांबरोबर झाली का? यांना त्या प्रकाश आंबेडकरला झुलवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलंय। म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा यांना झुलून त्यांची जागा निश्चित दाखवल हे मात्र निश्चित आहे। यावं प्रकाश आंबेडकरांनी केव्हाही यावं, त्यांचं एक आदराचं स्थान आमच्याकडे आहे, मनातही आहे आणि पक्षातही आहे। त्यांनी जर आले तर आम्हाला तर आनंदच होईल। निश्चित आम्ही त्यांचं वेलकम करू रेड कार्पेट टाकून। वंचित बहुजन आघाडीमुळे गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला फटका आणि महायुतीला फायदा झाल्याची चर्चा होती। आकडेवारी काय सांगते एक नजर टाकूया। सांगली, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, बुलढाणा, परभणी, हातकणंगले, बीड आणि गडचिरोली चिमूर लोकसभेमध्ये वंचित आघाडीनं या लोकसभा मतदारसंघात लाखोंच्या घरात मतं घेतली। उदाहरणार्थ सांगलीमध्ये भाजपचे संजय काका खासदार झाले, मतं घेतली 5,08,995। विरोधात काँग्रेसचे विशाल पाटील होते, 1,64,352 मतं पडली। इथे तेव्हा वंचित आघाडीमध्ये असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी 3,02,24 मतं घेतली। नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर 4,86,000 मतं घेऊन जिंकले। त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा 40,000 मतांनी पराभव झाला। याच मतदारसंघात वंचितच्या यशपाल भिंगेंनी 1,66,000 मतं घेतली, म्हणजे अशोक चव्हाण जितक्या फरकानं पडले त्याहून तिप्पट मतं वंचितनं घेतली।
बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव 5,21,000 मतं घेऊन जिंकले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे 1,33,000 मतांनी पराभूत झाले आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचितच्या बळीराम सिरस्करांनी 1,72,000 मतं घेतली. सोलापूर लोकसभेमध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर महाराज जिंकले. त्यांना मतं मिळाली 5,24,000. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे 1,58,000 मतांनी पडले. इथं तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी 1,70,000 मतं घेतली. परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव 5,38,000 मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांचा 42,000 पराभव झाला. या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचितच्या आलमगीर खान यांनी 1,49,000 मतं मिळवली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने जिंकले. त्यांनी राजू शेट्टींचा 96,000 मतांनी पराभव केला. इथं वंचितच्या असलम सय्यद यांना 1,23,000 मतं मिळाली. लोकसभेमध्ये तब्बल 8 जागा अशा होत्या जिथं आघाडीचे उमेदवार जितक्या मतांनी पडले त्याहून जवळपास दुप्पट किंवा सरासरी 15,000 जास्त मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतली आहेत. महाराष्ट्रातल्या लोकसभांबाबत काल परवा आलेल्या सी वोटरचा सर्व्हे काय सांगतो त्यावरही नजर टाकूया. यात महाविकास आघाडीला 41% मतदान पडून त्यांना 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला 37% मतांसहित 19 ते 20 जागा, तर इतर 22% मतं घेत 0 ते 2 जागा घेऊ शकतात. या सर्व्हेत शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या महायुतीचा तोटा आहे, तर महाविकास आघाडीचा फायदा होण्याचा अंदाज आहे. मात्र सर्व्हेत इतरांना जी 22% मतं दाखवली गेली आहेत ती प्रत्यक्ष निकाल बदलवू शकतात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.